अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कलियुगात कलीचा प्रभाव खूप वाढला. कली सर्वत्र संचार करून लोकांची मने नष्ट करू लागला. कलीमुळे लोक आपला स्वधर्म विसरले. अधर्माचा प्रभाव वाढून अधर्मीय लोक धर्मभ्रष्ट करू लागले. लोक वेद पुराण अग्निपूजा वचने न मानू लागले. दिवसेंदिवस धर्माची अनुष्ठाने होम हवने परायणे कीर्तने प्रवचने कमी होऊ लागली. धर्म नष्ट होण्याचा मार्गावर आला. लोक भक्तिभावापेक्षा कर्मकांड सोवळे ओवळे यालाच अधिक महत्त्व देऊ लागले. दंभयुक्त कलहयुक्त कलियुगात सामान्य जन ब्राह्मण क्षुद्र जीवांना तारण्यासाठी व त्यांच्या रक्षणासाठी धरतीच्या उद्धारासाठी हा ब्रह्मांड नायक मूळ पुरुष सगुण रूपात पुन्हा एकदा चैत्र शुक्ल द्वितीय गुरुवार अश्विन नक्षत्र द्वितीय चरण प्रतियोगावर दिवस हस्तिनापुरापासून 12 कोस अंतरावर असलेल्या छेलीखेडे गावात वटवृक्षाखाली श्री गणेशाच्या मूर्तीसमोर जमीन दुभंगून अष्टवर्षीय बालमूर्ती स्वरूपात गोठ्या खेळण्याचे निमित्त करून प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या हातातील गोटी ही पारमार्थिक दृष्टीने विश्वाचे प्रतीक आहे. भगवान श्री स्वामी समर्थांची येथूनच ओल्या विश्वकल्याणाच्या कार्याला प्रत्यक्षपणे सुरुवात केली. स्वामी समर्थांची ओल्या अवतार कार्यात कधीही प्रवचने कीर्तने केली नाहीत, ग्रंथ लिहिले नाहीत, कधीही व्याख्याने दिली नाहीत, कोणालाही गुरु केले नाही, कोणाच्या नावाने माळ ओढल्या नाहीत, कोणतीही तपश्चर्या केली नाही. गिरिनार पर्वतावरील जगज्जननी हिंगलाज अंबिका देवीने सुद्धा स्वामी समर्थ साक्षात जगत उत्पत्तीकर्ते शिव आहे असे कबूल केले होते. त्या काळातील शृंगेरी मठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी सुद्धा स्वामी समर्थ परब्रह्म शिव असल्याचे रामेश्वर येथील उपाध्यांना सांगितले होते. स्वामी जवळजवळ 22 वर्षे अक्कलकोटला होते. त्या काळात त्यांनी अनेकांची संकटे दूर केली, अनेकांना भक्तिमार्गाला लावले, नास्तिकांना आस्तिक बनविले, भक्तांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मार्ग दाखविले. महाराजांनी अनेक भक्तांना ज्ञानमार्ग योगमार्ग दाखविले. काहींच्या योगमार्गातील अडचणी दूर करून त्यांना मार्गदर्शन केले. महाराज कधी काट्यात जाऊन अथवा रानातील दगडावर जाऊन सुखात निद्रा करीत. वास्तविक पाहत महाराजांना झोप मुळीच नव्हती. महाराजास गादी व दगड सारखेच असे. श्री स्वामी समर्थ कधी वेदातील वाक्ये, अनेक पुराणातील श्लोक, अभंगाची कवडी किंवा दोहेही म्हणत.
श्री स्वामी समर्थांस झोप लागलेली कोणत्याही सेवेकऱ्यास पाहण्यात आलेल्या नाही. मात्र डोक्यावर पांघरून घेऊन लिंगावर निजत असत. पहाटे पहाटे 2 वाजल्यापासून पांघरुणातून अभंगाची कवडी श्लोक म्हणू लागत. त्यामुळे महाराज आताच जागे झाले असे सेवेकऱ्यास वाटे. एक भक्ताने जिज्ञासाने प्रश्न विचारला की, महाराज आणि कोठून आलात? त्यावर महाराजाने उत्तर असे दिले की, आम्ही प्रथम कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कोलकाता, बांगलादेश हिंडून कालीमातेचा दर्शन घेतले. नंतर गंगा तटाख्याने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर, गंगोत्री, बद्रीनारायण, द्वारका, अयोध्या वगैरे हजारो तीर्थ पाहून गोदा तटाकास आलो. मग हैदराबाद मंगळवेढ्यास बरीच वर्षे होतो. मग पंढरपूर, बेगमपूर व मोहोळासा आलो. सोलापुरात काही काळ राहून अक्कलकोटास आलो. तो येथेच आहे. महाराज आनंदात असताना आणि कोण म्हणून प्रश्न त्यांना केल्यास दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उद्गार निघत. शिवाय मूळ त्याप्रमाणे महाराज नेहमी उच्चारित असत. गाणगापुराचे काही पुजारी श्री स्वामी महाराजांचा दर्शनास आल्यास दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास समर्थांनी प्रश्न केला की, तुमच्या देवाचे नाव काय म्हणून? तेव्हा त्या पुजाऱ्यांनी सांगितले की, आमचे देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. हे ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नृसिंहभान आहे बरे. महाराज कित्येक वेळा मीच राम होतो, मीच कृष्ण झालो होतो अशा प्रकारचे उद्गार निघत असत. वरील गोष्टींवरून स्वामी महाराज हे अवतारी पुरुष होते हे निसंशय आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले आणि लोकोद्धारासाठी जवळजवळ 2 तपे तेथेच राहिले होते. स्वामी समर्थांचे वास्तव्य तेथे दीर्घकाळ झाल्याने त्यांना सर्वजण अक्कलकोट स्वामी समर्थ असे म्हणू लागले व त्यांचे नाव पुढे चालू राहिले. जो सतत श्री स्वामी समर्थ नामाचा मुखाने सतत जप करीत ध्यानधारणा करील त्याचे रक्षण महाराज नक्कीच करतील. आणि कलियुगात श्री स्वामी समर्थ नामाचा जप करण्यावर आपल्या कृपादृष्टीने महाराजाने अभय दिले आहे की, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. राव असो की रंक असो, पशु असो की पक्षी असो, सारी परमेश्वराची लेकरं, परमेश्वर सर्वांवर सारखेच प्रेम करतो. श्री स्वामी समर्थांनी सर्वांवर प्रेम केले. मग तो कुठलाही जातीचा असो, कुठलाही धर्माचा असो, सर्वच प्राण्यांना, भक्तांवर त्यांचा कृपेचा लाभ झाला. हरिभाऊ स्वामीसूत. हरिभाऊ म्हणून मुंबईचे राहणारे असून म्युनिसिपालिटीमध्ये नोकर होते. हरिभाऊ व त्यांचा मित्र गजानन श्रीधर क्षत्री या दोघांनी मिळून एक व्यापार केला.
व त्या व्यापारात पुष्कळ तोटा झाला. तसेच अशा प्रसंगाने नोकरी जाणार म्हणून तो चिंतित होता. पण तसे झाले नाही. उलट त्यांना 8 दिवसाच्या आतच 2,000 रुपयांचा नफा झाला. म्हणून यातील रक्कम अक्कलकोट या गावी जाऊन आल्याशिवाय खर्चायचे नाही, त्यांनी असा नवस केला होता. जर 2,000 रुपये नफा झाला तर अक्कलकोटला महाराजांचा दर्शनास येईन म्हणून त्यांचा कृपेने आपणास नफा झाला म्हणून ते अक्कलकोटला जाऊन आले. महाराजांचे दर्शन घेत असताना महाराज त्यांना तत्काळ म्हणाले, व्यापार केला, तोटा झाला. मला नवस केला होता की 2,000 रुपये नफा झाला. हे ऐकून सर्वांना आश्चर्यजनक धक्का बसला. त्यावेळी आपल्या मित्रासह हरिभाऊ, गजानन आणि लक्ष्मण पंडित हे तिघेजण अक्कलकोटला आले. त्यांना झालेल्या नफ्यापैकी 200 रुपये तिघांनी आणले होते. त्या पैशाचे सफेद घेऊन या म्हणून हरिभाऊ हुकूम केला. सुरुवातीस हरिभाऊस त्या वाक्याचा अर्थ कळेना, म्हणून त्यांनी महाराजांना विचारले, सफेद म्हणजे काय? महाराज म्हणाले, सफेद म्हणजे स्वतःचे पाय पुढे केले. तेव्हा हरिभाऊंच्या लक्षात आले की सफेद म्हणजे चांदीचे पादुका. नंतर तिघेही आज्ञा घेऊन मुंबईस परत आले. हरिभाऊने 200 रुपये घेऊन त्यांच्या चांदीच्या पादुका बनविल्या. त्या पादुकावर नक्षीदार वेलबुट्टी काढली. त्या चांदीचे पादुका घेऊन पुन्हा आपल्या मित्रासह सर्वजण अक्कलकोटला आले. मुंबईहून आणलेल्या चांदीचे पादुका महाराजांपुढे ठेवल्या. त्या पादुकांची सर्वांनी यथासांग पूजा केली. महाराजांनी त्या पादुका स्वतःच्या पायात घातल्यावर त्या पाहून तिघांना फारच आनंद झाला व डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. समर्थांनी त्या पादुका 14 दिवस नित्यनियमाने प्रेमाने पायात घातल्या. श्री समर्थ पादुकांना, हे माझे आत्मलिंग आहे, मी ते कोणास देणार नाही. पुढे 14व्या दिवशी नेहमीप्रमाणे हरिभाऊ समर्थांच्या दर्शनास आल्यावर महाराजांनी हरिभाऊस जवळ ओढून घेऊन म्हणाले, तू माझा सूत आहेस. तू आपला धंदा व्यापार सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वज उभी करा व चांदीच्या पादुका मस्तकावर घेण्यास आज्ञा केली. हरिभाऊस ज्याची इच्छा होती तसेच घडत आहे हे पाहून फार फार आनंद झाला. श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा जयघोष करू लागला. महाराजांनी हरिभाऊस आपली झाटी व कफनी कपडे उशाखाली होते ते हरिभाऊस दिली आणि त्याला सांगितले की आपला सर्व संसार लुटून टाक. दुसरे दिवस आत्मलिंग पादुका व महाराजांनी दिलेले कपडे परिधान करून हरिभाऊ मित्रासह मुंबईस आले. मुंबईस येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज्ञाप्रमाणे प्रथम आपला संसार लुटविण्याचे काम केले. हरिभाऊ अशा वागणुकीने
त्यांच्या पत्नीस ताराबाईस फार वाईट वाटले. ती सारखी आपल्या नशिबास दोष देत असे व हरिभाऊ फार त्रास देत असे व सतत भांडत असे. आणि हरिभाऊ काहीच विरोध करत नसे. स्वामीसुताचा मठ प्रथम कमाठीपुऱ्यात होता. स्वामीसुताने वैराग्य प्राप्त केले. एक वेळा स्वामीसुत दर्शनासाठी अक्कलकोटास आले असता त्यावेळी महाराज राजवाड्यात होते. महाराज राजवाड्यात असताना दर्शन कोणासही मिळत नसे. म्हणून राजवाड्यासमोर स्वामीसुताने दंडवत घातला व आपणास जोपर्यंत महाराजांचे दर्शन होणार नाही तोपर्यंत 3 दिवस तिथेच अन्नपाण्या वाचून तेथेच राहिले. समर्थ स्वतःहून स्वामीसुतास भेटण्यास आले व आत्मलिंगन देऊन राजवाड्यात घेऊन आले. त्या दिवसापासून समर्थांच्या आज्ञेप्रमाणे स्वामीसुताने राजवाड्यात परवानगी देण्यात आली. स्वामीसुतांनी राजवाड्यासमोर म्हटलेला अभंग माझा माता तुमचे घरी म्हणूनी मी हो आलो द्वारी. आम्हा नको तुमचे काही स्वामी चरण दावा बाई. स्वामी चरणांचे रज देऊन तृप्त करा मज. माझी माय आहे आत मज दाखवा त्वरित. माय सोडूनिया बाळ कैसे घालविल काळ. आम्ही जाऊनिया आत तुमचे काही नाही नेत. प्रेम पान्हा देऊनी सोडा गात येऊ हो पवाडा. स्वामीसुत म्हणे आई बाळा भेटवावे बाई. महाराज प्रेमाने स्वामीसुतांना चंदूलाल म्हणत हाक मारीत असत. पुष्कळ लोकांना दर्याकिनाऱ्यावर जा म्हणजे मुंबईस स्वामीसुतांकडे जाण्यास आज्ञा देत. स्वामीसुतांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे धर्मकार्य सुरू केले. त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले व त्यांनी संकट निवारण करण्यासाठी महाराजांना साकड घालू लागले. सतत स्वामीसुत अभंग भजन करण्यात आपला वेळ घालवीत. स्वामीसुत म्हणजे हरिभाऊ यांनी स्वामी समर्थ महाराजांचा उल्लेख देवाधिदेव असा केला आहे. म्हणजे देवांनाही देव महादेव. स्वामीसुत हरिभाऊ त्यांना स्वामी समर्थांच्या स्वमुखाने सांगितले की मला स्वामीसुत हरिभाऊ यांना स्वामी महाराजांनी स्वमुखाने सांगितले की मुला मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, पाणीही मीच आहे. मी अग्नी आहे, आकाशही मीच असून पक्ष्यांचा कंठातून निघालेले शीळही मीच आहे. निरागस बालकाच्या मुद्रेवरचे हास्य मीच आहे. कधी मी राम झालो होतो, कधी श्रीकृष्ण तर कधी पांडुरंगही मीच झालो होतो. कधी गणेश, कधी हनुमान, शिवही मीच आहे. असे स्वामी महाराजांनी सांगून स्वामीसुतांना त्यांच्या रूपात सर्व देवदेवतेचे दर्शन देऊन आपले विश्वविराट रूपही दाखविले होते. स्वामीसुतांची भक्ती महाराजांवर फार होती. महाराजांचे प्रत्येक शब्द ते शिरसावंद्य मानवयाचे. समर्थांचे भरपूर सेवेकरी होते,
परंतु स्वामीसुतावर महाराजांची विशेष कृपा होती.